नमस्कार मित्रहो, माझं नाव प्रिया गणपत पवार, राहणार कोल्हापूर। ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 कविता व आपण मी तुमच्या समोर माझी स्वरचित कविता सादर करतेय। माझ्या कवितेचं नाव आहे संघर्षातील वेदना। जे आपले वडार बांधव आहेत, जे आपले समाज बांधव आहेत, ते संघर्षमय जीवन जगण्याची धडपड करत आहेत, त्या माझ्या वडार बांधवांना मी माझी कविता समर्पित करतेय। माझ्या कवितेचं नाव आहे संघर्षातील वेदना। वेदनेची कळ आणि दुःखाची झळ, त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग। हाती छिन्नी हातोडा घेऊन फोडी दगड, हाती छिन्नी हातोडा घेऊन फोडी दगड। जगण्यासाठी तोच करी धडपड, जगण्यासाठी तोच करी धडपड। त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग। ज्याने दिले दगडाला सुबक आकार, ज्याने दिले दगडाला सुबक आकार, तोच उद्याच्या सुखासाठी आजची करी वाटचाल, तोच उद्याच्या सुखासाठी आजची करी वाटचाल। त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग। जगणंही त्याचं तेच आणि मरणही त्याचं तेच, जगणंही त्याचं तेच आणि मरणही त्याचं तेच। जो घडवितो पाषाणातून मूर्ती, जो घडवितो पाषाणातून मूर्ती, त्याचीच ती खरी कीर्ती, त्याचीच ती खरी कीर्ती। त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग। दगड फोड्या म्हणून राखली त्याने परंपरा, दगड फोड्या म्हणून राखली त्याने परंपरा। हीच तर आहे खरी वडारांची गाथा, हीच तर आहे खरी वडारांची गाथा। त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग। नमस्कार, मी अंकिता अलकुंटे। आई, मदर, मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात 4। आई, मदर, मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात 4, पण आईला मम्मी म्हणणं मला जवळचं वाटतं फार। आई या शब्दाला जरी अर्थ असला तरी व्हेरिएशन्स नसतील तर तो शब्द कसला? आई म्हणा मम्मी म्हणा, भावना एकच पण आवड वेगळी। 135 करोडच्या लोकसंख्येत एकसारखी थोडीच नसतील सगळी। आई म्हणा मम्मी म्हणा, कितीही प्रेमाने मारा तिला हाक, तिच्या समोर ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नका, कारण त्याने किंचितही कमी होणार नाही तिचा धाक। आई म्हणा मम्मी म्हणा, एकदा का चढला तिचा पारा, मग तुम्ही कितीही वाचायचा प्रयत्न करा, ती 100% वाजवणार तुमचे बारा। आई म्हणा मम्मी म्हणा, जिव्हाळ्याचं नातं सेम असतं। आई म्हणा मम्मी म्हणा, जिव्हाळ्याचं नातं सेम असतं। तुमच्या काय आणि माझ्या काय, सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं। तुमच्या काय आणि माझ्या काय, सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं। आणि तुम्हाला तर माहीतच आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं। तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं। थँक्यू। ऑनलाईन काव्य दरबार स्पर्धेसाठी मी माझी कविता